भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आज तुम्हाला दाखवते उन्हाळी पदार्थ. ग्रामीण भागातला एक म्हणजे बाजरीचं सांडगं. चला तर मग 2.5 किलो मी देशी बाजरी घेतलेली आहे आणि ती थोडीशी बारीक असते आणि टपोरी भरलेली असते. चवीला भन्नाट लागते ती बाजरी. हायब्रिड असते ती, चव इतकी नसते त्याला. आणि ही बाजरी स्वच्छ निवडून धुवून आता रात्रभर भिजत घालायची आहे पाण्यामध्ये आणि नंतर दुसऱ्या दिवशी कपड्यामध्ये बांधल्यानंतर ती अशी सुकवायची आहे सावलीमध्ये. थोडंसं मोड आले तरी त्याला चालतं, मोड आणायला लागतं, पण काही नाही आले तरी चालतं. आता मिक्सरमधून आता हे बारीक करून घेऊ. रवाळच टेक्स्चर ठेवायचं आहे त्याला, बारीक एकदम पिठी करायची काही गरज नाही. रवाळ टेक्स्चर आलं की आपण रात्रभर पुन्हा एकदा हे जे रवा काढलेला आहे मिक्सरमधून ते भिजत घालायचा. भिजल्यानंतर वरचं पाणी काढल्यानंतर हा चीक निघालेला आहे. जितका चीक असेल तितकंच पाणी घ्यायचं. एका पातेल्यानं म्हणा किंवा कुठल्याही भांड्यानं तुम्ही मोजायचा तो चीक. जेवढा चीक तेवढंच पाणी घ्यायचं आहे. आता मी हे मोठ्या पातेल्यामध्ये आता इथे पाणी आहे ते घालू आणि त्याच्या उकळी आली की आपण त्याच्यामध्ये चीक घालून घ्यायचं आहे. तर चवीनुसार त्याच्यामध्ये घालू मीठ, 2 चमचे मीठ घालून घेऊ. आणि उन्हानं मीठ ओढलं जातं म्हणून थोडंसं किंचित जास्त घालायचं मीठ. आणि आता चिली फ्लेक्स अर्धा चमचा घालून घेऊ. मोठे 2 चमचे तीळ घालायचे आहे, सफेद तीळ. अर्धा चमचा अख्खे जिरे घेतलेले आहेत. आणि आता आपण जे चीक काढलेला होता तो आता ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ. साधा आणि सिंपल मी पदार्थ दाखवत असते. जे पूर्वीच्या काळी करत होते तसाच मी तुम्हाला दाखवते. आणि जास्त त्याच्यामध्ये सरादामा न करता सिंपल पूर्वी जसं दाखवत होते तसंच मी हा पदार्थ दाखवते. आणि तुम्ही कुठून बघतात ते मला कमेंट करायला विसरू नका. आणि आता हे 15 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत. 15 मिनटामध्ये चांगलं ते शिजलं जातं. आणि मग शिजल्यानंतर वरती ताट झाकायचं आणि गॅस बंद करून तसंच ठेवायचं. थोडंसं गार झालं की मग आपण त्याचे सांडगे तोडायचे. आता हे शिजलेलं आहे पीठ, पाहू शकता तुम्ही. आता गॅस बंद करायचा आहे, वरती झाकण ठेवू त्याच्यावरती, म्हणजे आतल्या आत ते पीठ आहे ना पुन्हा एकदा व्यवस्थित शिजलं जातं. हे पहा. आणि आता ह्या प्लॅस्टिक असं मोठा कागद घेतलेले त्याच्यावरती हे सांडगे घालून घ्यायचे अशा पद्धतीनं. आणि ऊन खूप आहे. हे म्हणजे ज्या वेळेला आपण सांडगे किंवा कुरवडे करतो ते दिवस उगायच्या आत करायचं म्हणजे ऊन लागत नाही. म्हणजे ऊन जसं होईल तसं म्हणजे आपलं ते घालून रिकाम होतं. आणि मग भरपूर अशी तयार केलेले आहेत पहा. सांडगे तोडून झालेले आहेत आपले ग्रामीण भागातला बाजरीचे सांडगे. आणि शेंगाबरोबर, लोणच्याबरोबर खूप छान लागतात ते. एरवी आपण जेवणाबरोबर जर खाल्ले चव येते तोंडाला. आणि इथं भरपूर असे घालून झालेले आहेत आणि 3 दिवस झालेले छान खडखडीत वाळलेलं आहे. हे पहा. आता काढून घेऊ. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.